हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर बाबा खूप दिवस झाले मी रडली काही नव्हती. आता मला रडावंच लागेल नाही का. म्हणजे माझं ना असं एक सेक्शन ते पेपरमध्ये किंवा सेमिस्टरमध्ये कसा एखादा पार्ट असतो, की तो होणारच आहे कंपल्सरी. तसं माझं झालेलं आहे यार. म्हणजे जरी मी खूप खुश असेल ना, खूप एकदम चांगलं चालू आहे, मी असाही विचार करेल ना, तरी मी रडणारच. आणि आता ॲक्चुअली मला आठवत नाही मी हे का बरं रडत होती म्हणून. कारण आपल्या व्लॉगिंगमध्ये 1 दिवसाचा गॅप आहे. सो तो दिवस घडून गेलेला आहे. सो मला जास्त काही बोलता नाही येणार. एनिवेज गाईज, सो मी रडल्यानंतर हसत-खुशात आपला डे स्पेंड करायला लागले. म्हणजे रुटीन माझं कंटिन्यू करायला लागले. आणि परत तुम्ही माझा चेहरा बघून समजूच शकता, की मला किती झोपेला होत होता. आज तर चक्क मला मॅम सुद्धा ओरडल्या, की "यार तू किती जांभळ्या देते." बट मॅमला मी कसं सांगू, मॅम थोडा क्रिटिकल विषय आहे. सो प्लीज नका पडू तुम्ही याच्यामध्ये, नका पडू. बाय द वे ते सोडा गाईज, मागे तुम्ही बघितलं आज मला मॅमने कोकमचा सरबत दिला होता आणि हे खूप नवीन होतं माझ्यासाठी. लिटरली आय वाज लाइक की भाई साहब. म्हणजे त्यांनी मला विचारलं होतं आधी, की देऊ का नको? बट माझ्यामध्ये खूप चूल होती नाही का, मी म्हणेल नाही मला ट्राय करायचंय. सो मी घेतलेला. बट टेस्ट जरा थोडा वेगळाच नाही का, ते एकदम आयुर्वेदिक जडीबुटीसारखं. बट ठीक आहे, रिफ्रेशिंग होतं. सो ठीक आहे, मी एन्जॉय केलेलं. बरं, तर त्यानंतर मी घरी आलेले आणि आज मी खूप दिवसानंतर भाकड करणार होती. भाई साहब, म्हणजे मला आठवण यायला लागली म्हणजे जुन्या दिवसाची. मी आधी खूप भाकर करायची, बट आता रिसेंटली मी थोडं कमी केलेलं आहे. कारण इथे कोणी भाकर सहजली खात नाही. सहजली? हे काय बोलायचं होतं मला? यार काय होतंय मला? आणि मी विचार करत होते, की खूप दिवसांनी बनवते म्हणजे नको बिघडायला. पण नाही, छान झाली होती. बरं, तर नंतर जेवण वगैरे केलेलं, मग झोपी गेलेलो. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय.